नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। बघितले ना, आज आपले ड्रायफ्रूटचे लाडू किती छान झालेले आहे। अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे, पटकन होणारे आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक आहे। त्यातले एक एक पदार्थ खूप विचार करून टाकलेले आहे आणि म्हणजे ज्या मुलींचे किंवा लेडीजचे किंवा मुलांचेही हातपाय दुखत असेल, कधीतरी वेदना होत असेल, तळपाय दुखता, तर रोज एक हा लाडू खावा, छान वाटेल। ह्या थंडीत तर झालीच पाहिजे। लगेच तयारीला लागू चला। तर सर्व पदार्थ मी इथे आतपाव घेतले आहे, काही कमी जास्त प्रमाण आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बदाम घ्या हातपाव, काजू घ्या हातपाव, अक्रोड घ्या हातपाव, खोबरं तुम्ही कमी जास्त टाकू शकता। मखाणा हातपाव नाही, थोडा कमीच आहे, म्हणजे वाटीभरच समजा, एकसारख्या वाटीचे। गूळ, खजूरही बिया काढून घेतलेले आहे, डिंक, बेदाणे आणि थोडेसं मगज बियाही घेतलेले आहे। तुम्ही त्यात हिरव्या कलरच्याही घेऊ शकता, तिळही टाकू शकता, थोडेसे पिस्ते घेतलेले आहे, थोडी खसखस घेतलेली आहे आणि जायफळ। तर त्यात तुम्ही वेलची पावडर वगैरे टाकू शकता। अगदी सोपी पद्धत आहे। यात तुम्ही काही पदार्थ वाढवू शकता, अंजीर वगैरे, आणि काही कमीही करू शकता। तर हे बघा, आता मस्त खसखस अगोदर भाजून घ्या। तर खसखशीचा वापर तुम्हाला इथे करायचा असेल तर करा, नाही केला तरीही चालेल। ती थोडीशी भाजून बाजूला ठेवली आहे। मगज बी पण मी भाजून घेतलेला आहे। आता इथे पदार्थ आपल्याला का भाजायचे आहे, त्यातला कच्चेपणा निघून जातो आणि थोडे जास्तही दिवस जरी हे लाडू राहिले तरी ते छान लागतात, खराब लागत नाही, त्याला कीड वगैरे असंही होत नाही। तर हे लाडू जवळजवळ 2-2.5 महिने सहज राहतात। तर सर्व पदार्थ असे थोडे थोडे भाजून घ्यायचे। आता भाजून घ्यायचे म्हणजे काय करायचे, थोडासा कलर बदलतो, असं थोडासा काळा वगैरे डाग पडला तरीही चालेल, अगदी जाळू नका। तर इथे आपलं आता बदामही भाजायचे झालेले आहे, काजूही भाजून घ्या, मगज बीही अगोदरच भाजून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने। तर सर्व पदार्थ परत वाटीमध्ये ठेवून द्या आणि असे अक्रोडही भाजून घ्या, तेही असे थोडासा कलर पालटतोच तर भाजलेले आहे। नंतरून थोडासा पिस्ते थोडे घेतलेले आहेत, तेही भाजून घ्या। तुम्हाला जर नसेल टाकायचे तर तुम्ही टाकू नका, एक टेस्टसाठी, आणि त्यात भरपूर प्रोटीन असतं म्हणून त्याचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही मखाणा जास्तही वापरू शकता, कमीही वापरू शकता, नाही वापरला तरीही चालेल, पण ते तर पौष्टिक असतं हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामुळे लाडूही छान वळले जातात। तोही भाजून घेतलेला आहे। खोबरं पण तुम्ही कीस करून भाजून घेऊ शकता, पण मी असे काप करून भाजून आणि नंतर मिक्सरमध्ये दळून घेणार आहे। तर असे थोडेसे लालसर होऊ द्या आणि म्हणजे छान लागतं, ते कच्चं खोबरं लागत नाही। तर इथे मी काय केलं आहे, असं स्टेप बाय स्टेप सर्व पदार्थ कुटून घेतलेले आहेत। तर इथे तुम्हाला बळजबरी नाही की तुम्ही कुटून घ्या, तुम्हाला आता प्रोसेस कशी आहे ती एक एक बरोबर कळेलच। तुम्ही आधीपासूनच मिक्सरमध्ये दळले तरीही चालेल। तर मी अशा पद्धतीने काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड अशा पद्धतीने जाड बारीक कुटून घेतलेलं आहे। ऑलरेडी आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये घालायचंच आहे नंतरून, फक्त अगोदरच मखाणा मिक्सरमध्ये छान असं दळून घेतलेला आहे, थोडासा जाडही ठेवलेला आहे आणि सर्व दळून आता मी हे मिक्स करणार आहे। तर अशा पद्धतीने तर तुम्हाला सांगते, आतपाव हे पदार्थ घेतलेले आहे, त्यात पिस्ता कमी आहे बरं का। आणि हे बघा, खोबरंसुद्धा असंच दळून घेतलेलं आहे, थोडंसं लालसर, ते बघा कसं दिसतंय। तर तुम्ही कमी जास्त पदार्थ करू शकता, तुम्हाला आता परत एकदा सांगते। तर इथे मी खजूरही बिया काढून असं छान एकत्र करून घेत आहे, पण मला असं वाटलं खजूरमुळेच गोड होईल, पण नाही, मला गुळाचा पाक करावाच लागला। तर इथे मी अगोदर काय केलेलं आहे, तुपाची म्हणजे तूप थोडंसं जास्त गरम करून, तुम्ही इथे तेलही टाकू शकता। अगोदर डिंक तळून घेतलेला आहे, थोडासा कुटून, तो व्यवस्थित तळून तो बाजूला ठेवला आणि नंतर थोडे मनुकेही असे तळून म्हणजे भाजल्यासारखे करून घेतलेले आहे, जेणेकरून त्याची टेस्ट फार छान लागते। आणि आपल्याला काय, ते तळायचं वगैरे झालं की नंतरून आपल्याला त्यात गूळ असं मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा पाक करून घ्यायचा आहे। इथे पाणी अजिबात वापरायचं नाही, तूप थोडंसं असू द्या, तूप नाही टाकले तरी तेल टाकले तरीही चालेल। हे बघा, डिंक किती छान तळला गेला आहे, तो तुम्हाला दाखवला आहे। त्यात तुम्ही आता लाडू करताना थोडेसे अख्खा डिंक ठेवला तरी चालेल आणि थोडासा भुगा केला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। सर्व काही मी मिक्स केलं, नंतरून त्यामध्ये तो गुळाचा पाकही टाकला, त्या मगज बियाही टाकल्या, पण काय झालं माहिती का तुम्हाला, लाडू इतके छान वळले गेले नाही। मग मी काय केलं, निम्म सारण मिक्सरमध्ये दळून घेतलं
आणि निम्म तसंच ठेवलं. जाड बारीक दाताखाली आलेलं छान लागतं. पण मी अगोदर गुळाचा पाक केला, तो त्यामध्ये मिक्स करून छान असे लाडू वळवण्याचा प्रयत्न केला. पण मग तो मिक्स पण नाही झालं. मग म्हटले चला निम्म सारण किंवा निम्म ते मिश्रण मिक्सरमध्ये दळून घ्यावे आणि निम्म तसंच अर्धाला सगळं ठेवावे, जेणेकरून लाडू छान होतील. तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात जायफळ पावडरही टाकली, थोडी वेलची पावडरही टाकली आणि हे बघा अशा पद्धतीने मी वळायचा प्रयत्न केला. त्यात तूप असल्यामुळे ते वळले गेले. पण मला असं वाटलं की थोडं मिश्रण बारीक असावं, म्हणून मी निम्म मिश्रण दळून घेतलं. पुन्हा एकदा सांगते, मिक्सरमध्ये इतकंही काही वेळ लागला नाही. पण तुम्हाला हेच सांगते की अतपाव पदार्थ असूनही खूप भरपूर मिश्रण झालं आणि भरपूर लाडू झाले. आणि हे लाडू खूप खायचे नसतात बरं का, मापातच खायचे असतात. तर हे बघा आता दळल्यामुळे छान असे लाडू वळले गेले. तर तुम्हीही अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्या. आणि कलरही किती छान आलेला आहे बघा, भाजल्यामुळे वासही खूप छान आला आहे. तुम्हाला सांगू का, एवढ्या सर्व मिश्रणामध्ये जवळजवळ 60 ते 61 लाडू झाले ह्या आकारामध्ये. तर तुम्ही नक्की बनवा, छान असे झालेले आहे. माझ्या घरात तर सर्वांना आवडले आहे आणि मी हे संपले की पुन्हाही करणार आहे. थंडीमध्ये खूप पौष्टिक असे लाडू असतात. खरंच सांगते, केसांसाठी, त्वचेसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर व्हिटॅमिन प्रोटीन असतं यामध्ये. आणि हे बघा, खसखसचा वापर तुम्ही म्हणाल काहीच केला नाही. तुम्ही खसखस तशीही त्यात टाकू शकता. पण मी काय केलं आहे, काही लाडू खसखस अशी वरती लाडूवर लावलेली आहे. ते छानही दिसतं आणि खातानाही एक वेगळीच मजा येते. तर नक्की बनवून बघा, असे लाडू खूपच टेस्टी लागतात. आणि पुन्हा एकदा सांगते की हा लाडू इतका छोटाच बनवायचा असतो. यात आपण पिठं वगैरे वापरलेले नाही आणि एकच खायचं असतो. एकही जास्त होणार असेल तर अर्धाच खा, पण नक्की खा. थंडीमध्ये बनवा. शरीरामध्ये गरमाई येते अशा लाडवांमुळे आणि बुद्धी पण चांगली चालते बरं का. म्हणून मग म्हटले चला बनवा. आता हे लाडू मी खास माझ्या सासरी गेलेल्या मुलीसाठी बनवत आहे. तिकडे त्यांच्या घरी पण बनवता, पण तिला माझ्या हातचे आवडतात. आणि आईचं काम असतं की नाही मुलीला बनवून देण्यासाठी, तर बनवून देण्याचे व एक पदार्थ मी दिवाळीचे असे पदार्थ तिला छान बनवून दिले. पण आईचे पदार्थ तिला आवडतात, म्हणून म्हटले चला माझेच असे की द्यावी आपल्या हाताने बनवून. तर मी नेहमीच तिला इकडेही असताना बनवायचे, त्यामुळे तिला ती सवय झालेली होती आणि ती खातेच हे लाडू, जेणेकरून हातपाय तिचे दुखत नाही. तर तुम्ही पण बनवा, तेव्हा चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. अशा छान रेसिप्या मी दाखवते, त्याही बघा. चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जर केलेले नसेल तर. इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. आणि तुम्हाला माहीत आहे का, रोज मी 1 मिनिटाचा व्हिडिओ रोज 12 वाजता इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि आपल्या यूट्यूबवर टाकत असते. तर बघत जा. माझ्या खूप मैत्रिणी बघतात, फॉलो करतात, सबस्क्राईब करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईकसुद्धा करतात, छान कमेंट करता. एकदा सबस्क्राईब केलेलं असल्यावर पुन्हा त्याला हात लावू नका. एकदा फॉलो केलेलं असल्यावर त्या फॉलोच्या बटनला हात लावू नका. तर पुन्हा एकदा धन्यवाद, तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघितला म्हणून. बाय.